नमस्कार मित्रांनो. आजचा भाग आणि नवीन प्रोमो पाहून असं वाटतंय की आता मालिकेला खरंच निर्णायक वळण मिळालं आहे. कारण आज पहिल्यांदाच सावी फक्त स्वतःसाठी नाही तर धैर्यासाठी आणि सत्यासाठी ठाम उभी राहताना दिसते. नवीन प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की सावीला अखेर हे पूर्णपणे समजलेलं असतं की हे सगळं मुद्दामहून घडवून आणलं जात आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्यामागे दामिनी मॅडमचाच डाव आहे हेही सावी ओळखते. त्यामुळे आता सावी ठरवते की हा कट, हे कारस्थान ती सगळ्यांसमोर उघड करणारच. कोर्टामध्ये सावीवर एकामागोमाग एक प्रश्नांचा मारा सुरू असतो. आरोप, संशय, टोमणे सगळं काही तिच्यावर कोसळत असतं. काही क्षण असे येतात की सावी अक्षरशः कोसळून जाते. तिला काहीच कळत नाही की नेमकं काय करावं, काय बोलावं. पण तरीसुद्धा ती स्वतःला सावरते आणि प्रत्येक प्रश्नाला शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. इकडे धैर्य घरी असतो. त्याची प्रकृती अजूनही बरी नसते. तो सारखा सावीचाच विचार करत असतो. त्याचे डोळे बंद असतात, पण मन मात्र कोर्टात सावीबरोबरच असतं. अचानक तो खाली पडतो. इरा घाबरून धावत येते आणि म्हणते, धैर्य, उठा, तुम्ही असे खाली कसे पडलात? तेवढ्यात धैर्य अर्धवट शुद्धीत बोलतो, सावी, मी येतोय, मला तिकडे जायचंच आहे. इरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. धैर्य, इथे कोणी नाहीये, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. पण धैर्याला आता सगळं कळलेलं असतं. त्याच्या वाटेत इरा उभी आहे हेही त्याला उमगतं. तो अचानक संतापतो, इराला धक्का देतो आणि ठामपणे म्हणतो, माझ्या वाटेतून बाजूला हो. माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये येणारी तू कोण आहेस? मला जिथे जायचंय, जे करायचंय ते मी करणारच. इरा हादरते आणि शेवटचा डाव टाकते. तुम्हाला कळतंय का, सावी कोणीच नाहीये, आपलं लग्न होणार आहे. यावर धैर्य अगदी ठाम आवाजात उत्तर देतो, मला तुझ्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. पैशांच्या मागे धावणारी मुलगी मला आयुष्यात नको होती. जी स्वाभिमानाने स्वतःच्या मेहनतीवर जगते तीच मला हवी आहे, आणि ती म्हणजे सावी. हे बोलून धैर्य तिथून निघून जातो. इरा मात्र मनात ठरवते, हे सगळं सावीमुळेच घडतंय, मी तिला अजिबात सोडणार नाही. इकडे कोर्टात मोठा क्षण येतो. सरकारी वकील सावीला टोमणा मारत म्हणतो, सावी मॅडम, तुमचे पती कुठे आहेत? एवढ्या मोठ्या संकटातही ते आलेले नाहीत. असा कुठला नवरा असतो? आणि तेवढ्यात धैर्य कोर्टात प्रवेश करतो. तो थेट म्हणतो, असं कोण म्हणता की धैर्य आलेलं नाही? धैर्य आलंय, फक्त थोडा उशीर झालाय. तो पुढे स्पष्ट करतो की त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यात कोणताही वाद नाही. थोडासा रुसवा होता जो प्रत्येक नात्यात असतो, पण आमचं नातं आजही तितकंच मजबूत आहे. यानंतर धैर्य ठामपणे सांगतो की सावीवर त्याचा पूर्ण विश्वास आहे. ती स्वाभिमानी आहे, पैशासाठी कधीही आपलं तत्त्व विकणार नाही, आणि म्हणूनच ती निर्दोष आहे. हे सगळं ऐकून दामिनी पूर्णपणे गोंधळते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू उतरायला लागतो. तिला प्रश्न पडतो, हे सगळं अचानक कसं बदललं? पुढे सावीला संधी मिळते आणि ती अखेर पूर्ण सत्य सांगायला सुरुवात करते. ती सांगते की अंगदने तिला हॉटेल प्रमोशनसाठी बोलावलं होतं. संक्रांतीच्या दिवशी हॉटेलमध्ये नेलं. तिथे मुद्दाम तिच्यावर ज्यूस सांडण्यात आला. वॉशरूमच्या नावाखाली तिला रूममध्ये नेण्यात आलं. तिने स्पष्ट सांगितलं होतं की तिला काम नको आहे, पण अंगद तिच्या मागे लागला होता. सावी प्रत्येक तपशील शांतपणे सांगते. तिचं बोलणं ऐकून अंगद पूर्णपणे गार पडतो. त्याच्याकडे उत्तरच उरत नाही. धैर्य सावीच्या बाजूने उभा राहतो आणि ठामपणे म्हणतो, मला सावीवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी जजसाहेब केस पुढील तारखेसाठी स्थगित करतात. सावी आणि धैर्य दोघांनाही आता आशा मिळते, कारण त्यांना माहीत असतं की सत्य आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. आणि दामिनी, तिच्या चेहऱ्यावरची भीती, गोंधळ, अस्वस्थता स्पष्ट दिसते, कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की हा खेळ तिच्या हाताबाहेर जातोय. आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? सावीचं बोलणं योग्य वाटलं का? धैर्याची एंट्री कशी वाटली? हे सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.